हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6 इंग्लिश बघणार आहोत आणि त्यातलं चॅप्टर आहे 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. असे लोक जे नेचरला प्रोटेक्ट करतात. तर प्रोटेक्ट करणे म्हणजे काय, तर रक्षण करणे. त्याआधी मुलांना तुम्हाला वॉर्मअप क्वेश्चन दिलेलं आहे. तर बघा, डू यू नो द नेम्स ऑफ द फॉलोविंग पिक्चर्स. तुम्हाला काही इथे पिक्चर्स दिलेले आहेत ट्रीजचे, त्याची नावं तुम्हाला सांगायचं. सो फर्स्ट पिक्चर आहे तो बनियान ट्रीचा आहे, सेकंड आहे तो कॅक्टसचा आहे, थर्ड जे आहे ते कोकोनटचं आहे किंवा पाम ट्री आपण म्हणूया त्याला, आणि हे जे दिसतं आपल्याला क्रिसमस ट्री आहे आय थिंक, मला असं वाटतं. आता आपण लेसन अभ्यास करणार आहोत. बघा, रीड केअरफुली. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ. फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड्स ऑन फॉरेस्ट. आता इथे काय सांगितलेलं आहे की नेचर हे सर्वांसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफसाठी. जर नेचर नसेल तर आपली लाईफ पण आपण सर्वाईव्ह करू शकत नाही. कारण फॉरेस्टपासून आपल्याला काय मिळत असते, फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड आणि शेल्टर, राहायसाठी घरसुद्धा मिळत असतं. ट्रीजपासून आपण काय करू शकतो, ट्रीज आपल्याला ब्रीदिंग करण्यामध्ये हेल्प करतात. हेल्दी लाईफ आपली राहू शकते. त्याचप्रमाणे फक्त मनुष्यच नाही किंवा ह्युमन बिईंग्सच फक्त फॉरेस्टवरती डिपेंडेबल आहे का, किंवा नेचरवरती डिपेंडेंट आहेत का, नाही. तर ॲनिमल्ससुद्धा नेचरवरती, फॉरेस्टवरती डिपेंडेंट आहेत. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. काही लोकांना या गोष्टीचं नॉलेज आहे किंवा या गोष्टीचं ज्ञान आहे, त्यांना माहिती आहे की नेचर किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, आणि त्यासाठी ते खूप जास्त हार्डवर्क करत आहेत. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम, दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. आणि ती जी लोकं आहेत ते हे जे काम आहे ते खूप जास्त सेल्फलेसली करत आहे. म्हणजे कुठल्याही पैशासाठी नाही किंवा फेमसाठी नाही, कुठल्याही प्रसिद्धी त्यांना नको आहे या कामासाठी. ते फक्त त्यांचं काम करत आहे. सो दिस लेसन टेल अस अबाउट 3 सच पीपल हू लव नेचर अँड वर्क सेल्फलेसली फॉर सोसायटी. सो अशा 3 लोकांची स्टोरी आपल्याला दिलेली आहे मुलांनो अभ्यास करण्यासाठी, जे नेचरवरती खूप जास्त प्रेम करतात आणि नेचरसाठी काम करतात सेल्फलेसली. आता सेल्फलेस आणि सेल्फिश हे 2 शब्द तुम्ही ऐकले असणार आहे. सेल्फिशचं अपोजिट मुलांनो सेल्फलेस आहे. सेल्फिश म्हणजे स्वार्थी आणि सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी. तर निस्वार्थीपणे हे नेचरची काय करत आहेत, सेवा करत आहे, त्याच्यासाठी काम करत आहे. तर तुम्हाला त्यातलं पहिलं नाव दिलेलं आहे तुलसी गौडा, ज्यांना वनदेवतासुद्धा असं म्हटलं जाते. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस. शी वॉज बॉर्न इन हलक्की ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. सो ह्याच्या तुलसी गौड्या होत्या, त्यांना वनदेवता म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, आणि त्यांना ट्री गॉडेस म्हणजे आपण म्हणूया की झाडांची देवी असं म्हणून सुद्धा त्यांना ओळखण्यात येत होते. आणि त्यांचा जो जन्म आहे ते कर्नाटकामधील आदिवासी जे ट्राईब्स असतात, आदिवासी जे लोक असतात त्यातील हलक्के ट्राईब्समध्ये त्यांचा जन्म झालेला होता. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. ते शाळेत त्या जाऊ शकल्या नाही म्हणून त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं. हाऊएव्हर शी लर्न मेनी थिंग्स बाय लिव्हिंग क्लोज टू द फॉरेस्ट. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट्स अँड हर्ब्स. तरी पण जेव्हा की त्या शाळेतसुद्धा जात नव्हत्या तरीसुद्धा त्यांचा जास्तीत जास्त कनेक्शन किंवा जास्तीत जास्त संपर्क ही प्लांट्सबरोबर, ट्रीजबरोबर येत असल्यामुळे त्यांना भरपूर जास्त नॉलेज त्याबद्दल होतं. आता त्यांना प्लांट्स, हर्ब्स, ट्रीज, हर्ब्स म्हणजे मुलांना ज्या प्लांट्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात त्याला आपण हर्ब्स असे म्हणत असतो, ठीक आहे. आता याबद्दल त्यांना इतकं डीप नॉलेज होतं की जे एन्व्हायरमेंटलिस्ट होते ते त्यांना एन्सायक्लोपीडिया म्हणून सुद्धा बोलवायचे. आता एन्सायक्लोपीडिया हा वर्ड काय आहे की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज हे भेटत असतं. ऑफ द फॉरेस्ट बिकॉज ऑफ हर ग्रेट नॉलेज. तिच्याकडे असलेलं फॉरेस्टचं ग्रेट नॉलेज, त्यामुळे एन्व्हायरमेंटलिस्टसुद्धा तिला काय बोलवायचे, एन्सायक्लोपीडिया म्हणून त्यांना बोलवायचे. शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स इन हर लाईफ. शी वर्कड विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 30,000पेक्षा
जास्त रोपटे लावलेली होती आणि त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर म्हणजे वन विभागाबरोबर त्यांनी हे काम केलं होतं. टूक केअर ऑफ प्लांट नर्सरीज. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्री ऑफ ईच स्पेशीज. बघा, त्यांना प्रत्येक प्लांट्सबद्दल, आता आपल्याला आपण जर फॉरेस्टमध्ये गेलो मुलांनो, तर आपल्याला नाही माहिती राहत की प्रत्येक झाडांची नावं माहिती असणार आहे का. मला पण नाही माहिती, तुम्हाला पण नसतील माहिती, कारण आपल्याला प्रत्येक झाडांबद्दल माहिती नसतं. पण ह्या ज्या देवी गौडा होत्या यांना प्रत्येक प्लांट्सबद्दल, प्रत्येक रोपट्यांबद्दल एकूण एक ईच अँड एव्हरी माहिती त्यांना काय होती, माहिती होती. तर त्यामुळे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर काम करून त्यांनी जे नर्सरीजमध्ये जे प्लांट्स असतात त्यांचीसुद्धा काळजी घेतलेली होती. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज अँड न्यू द मदर ट्रीज ऑफ ईच स्पेशीज. त्यांना माहिती असायचं की या म्हणजे एखादं छोटंसं रोपटं आहे, त्या रोपट्याचं जे मदर स्पेशीज आहे म्हणजे मोठं झाड कसं असेल हे त्याबद्दल त्यांनासुद्धा माहिती असायची. शी बिलीव्ड दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर्स. त्यांना वाटायचं, त्यांचं बिलीव असं होतं की जे फॉरेस्ट आहे, जंगल आहे, हे आपल्याला टीचरसारखं शिकवत असतं. शी लव ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन. ती झाडांना आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करत होत्या. इन 2021 द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑनर्ड हर विथ द पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस टू नेचर. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मुलांनो, की त्यांना कुठला अवॉर्ड मिळालेला होता, त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला होता. कुणाकडून? गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून. आपल्याला पिक्चरमध्ये सुद्धा दिसतंय. हे जे आहेत हे आपल्या भारताचे प्रेसिडेंट होते रामनाथ कोविंद. आत्ता आपले करंटमध्ये ज्या प्रेसिडेंट आहेत त्या आहेत द्रौपदी मुर्मू, ठीक आहे. पण त्याच्या आधी कोण होते? रामनाथ कोविंद सर होते. तर यांच्या हस्ते जे देवी गौडा आहेत त्यांना काय मिळालेलं आहे? पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. आता बघा, दुसरं नाव दिलेलं आहे तुम्हाला राहीबाई सोमा पोपेरे, सीड मदर. त्यांना काय म्हटलं जायचं? सीड मदर म्हणून म्हटलं जायचं. राहीबाई सोमा पोपेरे पद्मश्री इज नोन ॲज द सीड मदर. शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. ती पण सुद्धा जे पोपेरे आहे, राहीबाई आहे, त्यासुद्धा ट्रायबलमधून यायचं, म्हणजे त्यासुद्धा आदिवासी कम्युनिटीमधून यायच्या आणि त्या फार्मर होत्या, त्या शेतकरी होत्या आणि त्या कुठल्या होत्या? महाराष्ट्रातल्या. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. त्यांनीसुद्धा शाळा अटेंड केली नव्हती, त्यासुद्धा कधी शाळेत गेले नव्हते आणि त्याचं मागचं रिझन होतं की त्यांची फॅमिली ही काय होती? खूप जास्त गरीब होती. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स ॲट द यंग एज. आणि त्यांनी खूप लहान वयापासूनच शेतामध्ये काम करणं सुरू केलं होतं. शी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. शी सेव्ड मेनी ट्रेडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. आता बघा, त्यांनी लहानपणापासूनच फार्मिंग करायला शिकल्या होत्या त्या, कारण त्यांची फॅमिली खूप गरीब होती आणि त्यांना शाळेत जायला भेटलं नव्हतं, तर त्या लहानपणापासूनच काम करायच्या, खूप छोट्या वयापासून. तर त्यांनी फार्मिंग शिकून घेतली होती आणि त्यांच्या या त्यांनी मिनिमम शी सेव्ड मेनी ट्रेडिशनल, म्हणजे ज्या खूप पारंपरिक धान्य आहे किंवा पारंपरिक जे रोप आहेत, सीड्स आहेत, क्रॉप्स आहेत, त्याचं त्यांनी काय केलं होतं? रक्षण केलं होतं. शी एनकरेज्ड फार्मर टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ यूजिंग ओनली मार्केट सीड्स. ते लोकांना मोटिवेट करायच्या, एनकरेज करायच्या की जे लोकल क्रॉप्स आहेत, म्हणजे आता आपण लोकल क्रॉप्स म्हणजे काय? तर त्या रिजनमधलं जे मेन क्रॉप आहे, जसं आता आपण म्हणूया की साऊथ इंडियामध्ये मोस्टली आपल्याला राईस मिळतं, तर मग तिथे ते जास्त ग्रो होतं, ठीक आहे. दुसरं जर फार्मिंग करतो म्हटलं तर तितकं ग्रो होणार नाही, ठीक आहे. तर त्याचप्रमाणे ह्या ज्या होत्या फार्मर्सला काय करायचे? एनकरेज करायच्या की लोकल क्रॉप्स तुम्ही काय करा? ग्रो करा, ना की तुम्ही मार्केट सीड्स ग्रो करा. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे मुलांनो ज्याच्यामध्ये सेंद्रिय खतं म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये केमिकल्सचा यूज होत नाही, तर ती लोकांना कशा पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे ते सुद्धा ती शिकवायची. राहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणी संवर्धन समिती. तर ही जी समिती सांगितलेली आहे, कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती. बियाणे संवर्धन म्हणजे काय? सीड्स. बियाणे म्हणजे सीड्स.
तर ते जे आहे त्याची जी काय होती ती ॲक्टिव्ह मेंबर होती. अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. शी स्टार्टेड सीड बँक्स. बघा तिने काय केलेलं होतं, त्यांनी सीड बँक म्हणजे जिथे बियाणे जे असतात, जे रोपं लावण्यासाठी जे सीड्स असतात ते सुद्धा त्यांनी काय केलं होतं, सीड बँक तयार केलेली होती. नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. आणि ती जी त्याच्या होत्या ते काय करायच्या की ज्या फार्मर्स बरोबर आहे ते लोकांना एनकरेज करायचे की तुम्ही लोकल जे सीड्स आहेत ते तुम्ही काय करा, लोकल क्रॉप्स ग्रो करा. म्हणून ती लोकांना, फार्मर्सला फ्रीमध्ये काय करायची, सीड्ससुद्धा शेअर करायची. ॲट प्रेझेंट अबाउट 120 लँड रेसेस अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. बघा त्यांनी 122 लँड रेसेस म्हणजे काय मुलांना, इथे बघा तुम्हाला मिनिंग दिलेलं आहे. व्हेरायटी ऑफ क्रॉप्स दॅट सूट द कंडिशन ऑफ अ पर्टिक्युलर लोकल एरिया. म्हणजे खूप सारे क्रॉप्स जे पर्टिक्युलर, मी आत्ताच तुम्हाला एक एक्झाम्पल दिला की साऊथ इंडियामध्ये जसं राईस ग्रो होतं, तर अशा पद्धतीचे त्यांनी आता ते एकच राईस असतं का, एकच टाईपचे राईस ग्रो करतात का, राईसमध्ये पण खूप जास्त व्हेरायटी आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं की 122 लँड रेसेस आणि 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. त्यांनी त्याचं संरक्षण केलं होतं. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट फूड, फार्मिंग अँड नेचर. इन 2020 शी रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड. त्यांना सुद्धा पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे, पिक्चरमध्ये दिसतं आपल्याला. कधी मिळालेलं होतं, सो 2020मध्ये. शी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट ऑफ 100 वुमेन फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. 100 स्त्रिया म्हणजे BBCची एक लिस्ट होती ज्याच्यामध्ये 100 स्त्रिया ज्यांचं काम इन्स्पायरिंग आहे लोकांसाठी, तशा लेडीजच्या 100 लेडीजला सिलेक्ट केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं असं इथे सांगितलेलं आहे. आता आपण थर्ड व्यक्तींबद्दल बघणार आहोत. त्यांचं नाव आहे चैत्राम देवचंद पवार, अ पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. चैत्राम पवार is a tribal social and environmental leader with over 30 years of experience. आता यांना किती वर्षाचं, हे सुद्धा ट्रायबल कम्युनिटीमधूनच येतात आणि यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मुलांनो, 30 वर्षापेक्षा जास्त त्यांना एक्सपिरियन्स आहे या कामाचा. ही हॅज लेड कन्झर्वेशन सस्टेनेबल फार्मिंग. तर त्यांनी सांगितलेलं आहे की कन्झर्वेशन आणि सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे काय, तर आपण त्याला म्हणूया की, एक मिनिट, दॅट कॅन कंटिन्यू फॉर अ लाँग टाईम. म्हणजे खूप काळापर्यंत ते सस्टेन करणार, खूप काळापर्यंत ते चालणार, त्याला आपण म्हणूया सस्टेनेबल फार्मिंग. डेव्हलपमेंट वर्क इन मोर दॅन 100 विलेजेस अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात. त्यांनी 100पेक्षा जास्त विलेजेसमध्ये काम केलेलं आहे डेव्हलपमेंटचं. आणि ते जे काम केलेलं आहे ते 100 विलेजेस कुठल्या स्टेटमध्ये येतात, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. ही हॅज बिगन विथ कल्टिवेशन ऑफ 5000 ट्रीज. त्यांनी 5000पेक्षा जास्त झाडं त्यांनी सुरुवातीला लावलेली आहेत. विथ हिज ओन कॉन्ट्रीब्युशन ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी. ते एक्सपर्ट मेंबर म्हणून सुद्धा त्यांनी फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटीमध्ये 2015पर्यंत काम केलेलं आहे. ही हेल्प्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट, empower tribal communities especially women and promote self-reliant development. आता इथे सांगितलेलं आहे की त्यांनी सुद्धा फॉरेस्टच्या संरक्षणासाठी त्यांनी काम केलं आहे, प्रोटेक्ट फॉरेस्टसाठी. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एम्पॉवरमेंट म्हणजे काय, सशक्तीकरण. ट्रायबल कम्युनिटीज आहेत, जे जसं आपण म्हणूया की आदिवासी लोक आहेत, त्या कम्युनिटीजला कशा पद्धतीने एम्पॉवर करता येईल, कशा पद्धतीने त्यांना सशक्तीकरण करता येईल, त्यांच्याकडे त्यांनी काय केलेलं आहे मुलांनो, लक्ष दिलेलं आहे. आणि त्याच्यामधून सुद्धा ट्रायबलमध्ये सुद्धा त्यांनी स्पेशली लेडीज जे वुमेन आहेत त्यांना प्रमोट केलेलं आहे की ते कशा पद्धतीने सेल्फ रिलायंट होतील, कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभ्या होतील. He has started work from his village बारीपाडा in धुले डिस्ट्रिक्ट with the help of जनजाती कल्याण आश्रम. त्यांनी हे जे काम आहे त्यांनी त्यांच्या गावापासून सुरू केलं आणि त्यांचं गावाचं नाव काय आहे, बारीपाडा, जे धुळे जिल्ह्यामध्ये येतं.
तिथून त्यांनी काम सुरू केलेलं आहे. जनती कल्याण आश्रम हे त्यांचा आश्रम आहे. अँड नाऊ एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र. आणि आता हे त्यांचं काम 100पेक्षा जास्त गावांमध्ये पसरलेलं आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. He has worked for tree planting, water conservation, and forest protection. He helped many villages by building check dams and trenches. त्यांनी काय केलेलं आहे, ट्री प्लांटिंगसाठी, वॉटर कन्झर्वेशनसाठी आणि फॉरेस्ट प्रोटेक्शनसाठी जे गावं असतात त्यांना मदत केलेली आहे. आता ट्री प्लांटिंग तुम्हाला माहिती आहे. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे काय, तर पाण्याचं संरक्षण करणे. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा पाऊस येतो आणि पावसामुळे आपल्याला पाणी मिळत असतं आणि ते पाणी आपल्याला 6 महिने म्हणजे 12ही महिने आपल्याला ते पाणी जपून वापरावं लागतं. तर त्यालासुद्धा कन्झर्व करता आलं पाहिजे. ते झालं. नंतर फॉरेस्ट प्रोटेक्शन. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग्स चेक डॅम्स अँड ट्रेंचेस टू स्टोअर रेन वॉटर स्टोअर करण्यासाठी ट्रेंचेस आणि डॅम्स कशा पद्धतीने बनवले पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं बांधकाम झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी भरपूर विलेजेसला मदत केलेली आहे. आता इथे ट्रेंचेस हा जो वर्ड आलेला आहे मुलांनो, त्याचं मिनिंग असतो अ लाँग नॅरो होल डग इन द ग्राउंड फॉर वॉटर टू फ्लो अलॉंग. म्हणजे जमिनीमधून पाणी वाहत गेलं पाहिजे, त्यासाठी रस्ता रस्ता म्हणा किंवा थोडंफार नॅरो असं जमीन खोदकाम करणे, जिथून पाणी सरळ काय होईल, वाहत जाईल. Because of this, the groundwater level increased in many areas. Farmers got more water for farming and their crops improved. आणि याच्याचमुळे ग्राउंड वॉटरमध्ये खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज झालेलं आहे, वाढ झालेली आहे आणि त्यामुळे फार्मर्सला चांगल्या पद्धतीने फार्मिंग करता आली. त्यांचे क्रॉप्स इम्प्रूव्ड झालेले आहेत. हिज वर्क ऑल्सो हेल्प बर्ड्स अँड ॲनिमल्स टू गेट सेफ होम्स. त्यांच्या कामामुळे बर्ड्स ॲनिमल्सला सुद्धा काय मिळालेलं आहे, घर मिळालेलं आहे, सुरक्षित असं घर मिळालेलं आहे. मेनी फॉरेस्ट वर सेव्ड बिकॉज ऑफ हिज एफर्ट्स. इन 2025 ही रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. आता त्यांच्या कामासाठी सुद्धा त्यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलेलं होतं. आता ह्या आपल्या आत्ता करंट प्रेसिडेंट आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू, यांच्या हस्ते 2025ला यांनासुद्धा काय देण्यात आलेलं आहे, पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलेला आहे. सो मुलांनो, हे होती आज आपण जे शिकलेलो आहो की कशा पद्धतीने हे लोकांनी सेल्फलेसली, कुठलाही स्वार्थ न ठेवता नेचरसाठी ते काम करत आहे आणि त्यासाठी त्यांना रिवॉर्डसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.